मुंबईतल्या गणेशोत्सवाचं वैशिष्ट्य असतं उंचच उंच अशा मूर्ती, विविध रूपात साकारलेले गणराय आणि तितकेच आकर्षक असे मंडपांमधले देखावे। असाच एक वेगळ्या रूपातले गणराय या ठिकाणी आपण पाहतोय। सिंहावर आरूढ अशी ही मूर्ती आहे, हाती कमळ धारण केलेली आणि वाटेत सगळे मुंबईकर येऊन बाप्पा चरणी नतमस्तक होतात। ज्यांना मंडपात जाऊन दर्शन घेणं शक्य होत नाही असे मुंबईकर वाटेत विसर्जन मिरवणुकांच्या मार्गांवर उपस्थित असतात आणि बाप्पांचं दर्शन घेत असतात। पुण्याचा सम्राट गणेशोत्सव मंडळाच्या बाप्पाचं आता विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झालेली आहे। उत्साहात ही विसर्जन मिरवणूक आता मार्गस्थ होते। दृश्य आपण पाहतोय परळचा सम्राट गणेशोत्सव मंडळाचा हा बाप्पा वेगळ्या रूपातले हे गणराय या ठिकाणी हाती कमळ धारण केलेले सिंहासनावर आरूढ अशी उंच अशी ही गणेश मूर्ती, वेगळ्या रूपातली आकर्षक अशी ही गणेश मूर्ती, त्रिशूळ धारण केलेली ही गणेश मूर्ती सगळ्यांचं लक्ष वेधून घेते। वाटेत सगळे मुंबईकर येऊन बाप्पा चरणी नतमस्तक होत आहेत। उत्साहात परळच्या सम्राट राजाचा गणपती बाप्पाचा विसर्जन मिरवणुकीला आता सुरुवात झाली। गणेश भक्तांची मोठी गर्दी आता मुंबईच्या संपूर्ण रस्त्यांवर आहे। गणेश भक्तांचा मोठा अलोट असा जनसागर आज मुंबईच्या रस्त्यावर आपल्याला पाहता येणार आहे आणि त्याहून अधिक अशी जी गणेश भक्तांचा जनसागर लोटलेला असतो तो म्हणजे समुद्रकिनारी चौपाट्यांवर। त्या ठिकाणी मुंबईकरांना मुंबईतल्या जवळपास सगळ्याच गणरायांचं दर्शन होत असतं, त्यामुळे आवर्जून अगदी चौपाट्यांच्या आसपासचे त्या ठिकाणी मुंबईकर आवर्जून उपस्थित असतात। येणाऱ्या प्रत्येक गणरायाचं दर्शन घेत असतात। आपल्या मोबाईल कॅमेऱ्यामध्ये या गणरायांची मूर्ती छबी टिपत असतात। परळचा सम्राट गणपती विसर्जनासाठी मार्गस्थ झालेला आहे। विसर्जन मिरवणुकीला त्याची सुरुवात झाली आहे। उत्साह मोठा गणेश भक्तांचा या ठिकाणी आपल्याला पाहता येतोय। दुसरीकडे लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीला सुद्धा अगदी थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे। लालबागच्या राजाचा दरबार आपण पाहतोय। यंदा तिरुपती बालाजी मंदिराच्या धर्तीवर आधारित या ठिकाणी संपूर्ण देखावा साकारण्यात आलेला होता। तर मुंबईच्या राजाची ही विसर्जन मिरवणूक ज्या विसर्जन मिरवणुकीतला उत्साह अगदी शिगेला पोहोचलेला आहे। गुलालाची उधळण ठिकठिकाणी होते। चिंचपोकळीच्या चिंतामणीचं हे विलोभनीय रूप आपण पाहतोय। यंदा छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्याला मानवंदना देण्यासाठी म्हणून या ठिकाणचा संपूर्ण देखावा असेल आणि मूर्ती सुद्धा असेल ती छत्रपती संभाजी महाराजांच्या रूपात साकारण्यात आली होती। परळचा सम्राट या ठिकाणी बाप्पा विसर्जनासाठी मार्गस्थ झाले आहेत। परळचा सम्राट बाप्पाचं आता विसर्जनाच्या मिरवणुकीला सुरुवात झालेली आहे। ढोलताशाचा गजर या ठिकाणी आपल्याला ऐकता येतोय आणि गणेश भक्तांचा उत्साह सुद्धा शिगेला पोहोचला। दोन गणेश मूर्ती आता या ठिकाणी आपल्याला विसर्जनासाठी मार्गस्थ होताना पाहतोय। तर एकीकडे परळचा सम्राट बाप्पाचं विसर्जन मिरवणूक, दुसरीकडे परळच्या महाराजाची ही विसर्जन मिरवणूक, दोन्ही विसर्जन मिरवणुका अगदी बरोबरीनं पुढे मार्गस्थ होत आहेत। आज संपूर्ण परिसर गणेश भक्तांनी पूर्णपणे फुलून गेलेला आहे। गणेश भक्तांचा अलोट असा जनसागर या ठिकाणी आपण पाहतोय आणि प्रत्येक जण आपल्या मोबाईल कॅमेऱ्यामध्ये या बाप्पांची मूर्ती टिपतायत। तर परळचा सम्राट आणि परळचे महाराज अशी दोन मूर्तींची, दोन गणरायांची या ठिकाणी ही भेट, दोन मूर्ती आहेत त्या गणरायाच्या वेगळ्या रूपातल्या, वेगळ्या स्वरूपातल्या। तर सिंहावर आरूढ असे हे परळच्या सम्राटाची गणरायाची मूर्ती, दुसरीकडे परळच्या महाराजाची ही आकर्षक अशी मूर्ती। एकीकडे परळच्या सम्राट आणि परळच्या महाराजाची ही भेट आणि हे दोन्ही खरं तर बाप्पांचे छबी जी आहे ती आपल्या कॅमेऱ्यात टिपण्याची लगबग या ठिकाणी गणेश भक्तांची आपण पाहतोय। संपूर्ण मार्ग जो आहे तो विसर्जन मिरवणुकीचा आणि मुंबईकर मोठ्या संख्येनं या ठिकाणी विसर्जन मिरवणुकीच्या मार्गावर उपस्थित आहेत। प्रत्येक जण उपस्थित सगळेच जण जे आहेत ते आपल्या कॅमेऱ्यात मोबाईल कॅमेऱ्यात या गणपतीची छबी टिपतायत।
परळचा महाराजा आणि परळचा सम्राट या दोन गणपतींची ही विसर्जन मिरवणूक, त्या दोघांची भेट. तर अत्यंत म्हणजे सोशल मीडियावर वेगानं जी व्हायरल झालेली अशी गणेश मूर्ती आणि त्याबद्दल ज्याची चर्चा झाली अशी ही परळच्या महाराजाची गणेश मूर्ती आहे. तर राक्षसांचा संहार करणारी अशी ही गणेश मूर्ती या ठिकाणी परळच्या महाराजाची आपण पाहतोय. सोशल मीडियावर या मूर्तीबद्दल प्रचंड चर्चा होती, मोठ्या प्रमाणात चर्चा या मूर्तीची सोशल मीडियावर झालेली होती. परळचा महाराजा राक्षसांचा संहार करणारी ही अशी गणेश मूर्ती, वेगळी अशी ही गणेश मूर्ती आहे. राक्षसांचा संहार करणारी ही गणेश मूर्ती या ठिकाणी साकारण्यात आलेली आहे. त्यामुळे या मूर्तीबद्दल सोशल मीडियात प्रचंड चर्चा झालेली होती. गुलालाची उधळण आहे, ढोल ताशाचा गजर आहे आणि या मार्गावर म्हणजे परळ वर्कशॉपचा हा संपूर्ण परिसर आहे, रेल्वे वर्कशॉपचा हा संपूर्ण मार्ग आणि त्या ठिकाणी या दोन गणपतींची भेट, एकीकडे परळचा सम्राट, एकीकडे परळचा महाराजा, या दोन्ही बाप्पांची या ठिकाणी भेट झाली. बाजूबाजूला या दोन्ही गणपतींच्या विसर्जन मिरवणुका आहेत आणि हळूहळू या विसर्जन मिरवणुका मार्गस्थ होत आहेत. मोठा उत्साह या ठिकाणी गणेश भक्तांमध्ये पाहता येतोय. वाटेत हे सगळेच त्या ठिकाणचे नागरिक जे आहेत ते या सगळ्या आकर्षक अशी मूर्तीची छबी आपल्या कॅमेऱ्यात टिपण्यासाठी प्रयत्न करतायत. परळचा महाराजा हा राक्षसांचा संहार करणारी अशी ही मूर्ती आणि या मूर्तीची प्रचंड चर्चा सोशल मीडियात झालेली होती. वेगळी अशी ही मूर्ती आहे. परळचा महाराजा हळूहळू विसर्जनासाठी पुढे मार्गस्थ होतोय. परळचा सम्राट आणि परळचा महाराजा यांची परळ वर्कशॉपच्या मार्गावर म्हणजे त्या रस्त्यावर त्या ठिकाणी भेट झाली. खरं तर आपण एरवी जी गणेश मूर्ती पाहत असतो त्यापेक्षा अत्यंत वेगळी अशी ही मूर्ती आहे. राक्षसांचा संहार करणारी, त्याच्या राक्षसांवर धावून जाणारी आणि तशा प्रकारची ही अशी ही गणेश मूर्ती आहे. परळचा महाराजा अरुण दत्ते या मूर्तिकारांनी ही मूर्ती साकारलेली आहे. वाटेत बंदोबस्ताला असलेल्या पोलिसांकडून सुद्धा गणेशोत्सव मंडळातल्या पदाधिकाऱ्यांनी त्यांची संवाद साधला जातोय, त्यांचा सत्कार या ठिकाणी केला जातोय. परळचा हा महाराजा या मंडळाचं यंदाचं 1943 मध्ये या मंडळाची स्थापना झालेली होती आणि परळचा हा महाराजा वेगळी अशी ही मूर्ती आहे. दुसरीकडे परळचा हा सम्राट सिंहावर आरूढ अशी ही मूर्ती, हाती कमळ आणि त्रिशूळ धारण केलेली. बॅलन्सिंग राजा परळचा महाराजा ही मूर्ती